व्यवस्थित काढता येत नसेल तर तुम्ही गिवअप करू शकता. शेवटी पार्लर हे आपल्याकडे ऑप्शन आहेत. ह्या प्रोडक्टच्या मी 5 महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे ज्या तुम्ही लक्षात ठेवायच्या. हा नॉन स्पॉन्सर्ड व्हिडिओ आहे. हाय हॅलो, मी आहे डॉक्टर स्नेहल आणि आज मी तुमच्यासाठी एक प्रोडक्ट रिव्ह्यू करणार आहे. आणि हा प्रोडक्ट रिव्ह्यू करण्याचं अचानकच ठरलं कारण आजपासून नवरात्री सुरू, घटस्थापना आणि आमच्या कॉलनीमध्ये मूर्ती आणली जाते. खूप मोठं सेलिब्रेशन केलं जातं. सकाळी संध्याकाळी पूजा असते आणि रात्रीचा गरबा खेळला जातो. त्यासाठी गरबासाठी जी काही तयारी करण्यासाठी मी सुरुवात केलेली होती सकाळपासून आणि त्यासाठी मी आयब्रो करत होते. आणि आयब्रो करत असताना मी जो काही प्रोडक्ट वापरते तो मला तुमच्यासोबत शेअर करावा असा वाटला. कारण मला वाटतं तो एक माझ्यासाठी खूपच बदल घडवून आणणारा प्रोडक्ट होता. कारण मी तो प्रोडक्ट घेत असताना इतका विचार केला होता, इतकं त्याचं मी स्टडी केलं होतं मोबाईलवरती, तरी पण मला डेअरिंग होत नव्हतं तो प्रोडक्ट घेण्यासाठी. कारण एखादी नवीन गोष्ट करताना आपल्याला नेहमीच असं पाठीमागे ओढल्यासारखं होतं, अरे ही चांगली असेल की नाही, आपल्याला जमेल की नाही. पण तरी म्हटलं चला याचा कॉस्ट जर पाहिला तर खूपच कमी होता. त्यामुळे मला सुरुवात अगदी कमी म्हणजे अगदी लो कॉस्ट प्रोडक्टपासून सुरू करायचं होतं. आणि त्यानंतर जर खराब झालाच तरी ठीक आहे, आपण मग त्याच्यानंतर वापरून चांगला एक प्रोडक्ट घ्यायचा, थोडा कॉस्टली घ्यायचा, थोडा ब्रँडेड असा प्रोडक्ट घ्यायचा असं मी ठरवलं होतं. सो त्याप्रमाणे मी मागच्या 2 महिन्यापूर्वी मिशोवरून हा प्रोडक्ट ऑर्डर केला आणि त्याचं नाव आहे फ्लॉलेसचं बॅटरी ऑपरेटेड आयब्रो ट्रिमर शेवर फॉर लेडीज. सो ह्याच्यावर 2 in 1 लिहिलेलं आहे. सो 2 in 1 ह्यासाठी कारण तो एक शेवर आहे प्लस आयब्रो ट्रिमर आहे. सो शेवर म्हणजे आपलं फेशियल हेअर काढण्यासाठी पण आपण वापरू शकतो आणि आयब्रो ट्रिम करण्यासाठी सुद्धा. आणि त्याप्रमाणेच ह्याच्यामध्ये 2 ब्लेड्स आहेत. सो जस्ट मी तुम्हाला ओपन करून दाखवेन. सो असा हा प्रोडक्ट आहे. सो ही मेन मशीन. हा प्रोडक्ट तुम्ही खूप वेळा पाहिला असणार. मिशो जेव्हा ओपन करतो तेव्हा हा प्रोडक्ट आपल्याला दिसतो, पण बऱ्याच वेळा आपण डेअरिंग करत नाही, आपण घाबरतो थोडंफार. सो ह्याची जी ब्लेड आहे अशी चेंज करता येते, थोडं वर काढली की येते बाहेर. सो ही आहे आयब्रो ट्रिमरसाठी ब्लेड आणि ही आहे फेशियल हेअरसाठी. सो ब्लेड चेंज करून मी दाखवेन. एक खटका आहे, तो जस्ट खटका बसवायचा आहे. आता ही मशीन ऑपरेट कशी करायची. जसं म्हटलेलं आहे की बॅटरी ऑपरेटेड, सो त्याला चार्जर आहे. सो बेस्ट थिंग इज की फक्त बॅटरीवर नाही तर त्याला चार्जिंग करू शकता. रिचार्जेबल बॅटरी आहे, त्याच्यामुळे बॅटरी संपण्याचा आपल्याला प्रश्नच नाही आहे. सो असं एक केबल येते जे आपण आपल्या नेहमीच्या मोबाईल चार्जरला लावून ही मशीन चार्ज करू शकतो. त्याशिवाय ह्याच्यामध्ये एक छोटासा ब्रश येतो जेणेकरून आपण असं ट्रिम करून झाल्यानंतर जे हेअर इथं अडकतात, जे केस बारीक बारीक अडकतात ते आपण साफ करू शकतो. पण मी युजली हा ब्रश वापरत नाही कारण तितका युजफुल मला वाटत नाही. आपण जस्ट हे असं केलं आणि जर फुंक मारली तर बऱ्यापैकी केस बाहेर येतात. सो ब्रशपेक्षा मला ते जास्त युजफुल वाटतं. सो आता ही मशीन ऑपरेट कशी करायची. हे गॅजेट पाहिलं ना तर अगदी आपल्याला खूप सिम्पल वाटतं. आणि म्हणजे हातात घेतल्यानंतर स्पेशली जेव्हा आपण हे जी ब्लेड जेव्हा हातात घेतो तेव्हा आपल्याला हे कळून येतं की ते खूप नाजूक आहे. त्यामुळे त्याला नाजूकपणे हाताळणं खूप गरजेचं आहे. कारण वस्तू खूपच स्वस्त आहे. ती मला 144ला भेटली होती आणि आता तर मिशोचा सेल चालू आहे, त्याच्यामुळे कदाचित त्याहून कमी रेटमध्ये आपल्याला भेटू शकतं. सो 144 प्राईसमध्ये तुम्ही फार अपेक्षा करू नका की त्याची बिल्ड क्वालिटी खूप चांगली असेल, तर नाही. पण 2 महिने मी सलग हा प्रोडक्ट वापरते आहे. त्याचं जे चार्जिंगसुद्धा खूप वेळ टिकतं. म्हणजे एकदा चार्ज केलं तर जवळपास मला वाटतं एक 10 वेळा किंवा त्याहून जास्त आपण वापरू शकतो. जर तुम्ही फक्त आयब्रो वापरत असाल तर आयब्रोसाठी. जर फेशियल हेअरसाठी आपल्याला थोडा वेळ जास्त लागणार ती मशीन वापरायला, त्याच्यामुळे चार्जिंग थोडं फास्ट संपू शकतं. सो फेशियल हेअरसाठी मी त्याला जास्त नाही वापरला, पण हो खूप चांगलं आहे त्या मानानं. नेक्स्ट कसं वापरायचं तर इथं एक
बटन असं आहे. सो हे बटन जस्ट ऑन केलं की इथे एक लाईट पेटते. सो त्याहून आपल्याला समजतं की चालू झालेली आहे मशीन आणि एकदा वापर झाला की आपण बंद करू शकतो. सो इतकं इझी आहे त्याचं वर्किंग. सो इतकं काही सांगण्यासारखं बघण्यासारखं मला नाही वाटत आहे त्यात काही. मग मी तुम्हाला आयब्रोचं लावून दाखवेन, कारण आयब्रोचं जे काही हे ट्रिमर आहे ना इतकं सुंदर आहे. माझ्या अपेक्षापेक्षा खूप चांगलं काम केलं ह्या मशीननं. कारण मला वाटलं नव्हतं की आयब्रोचे जे केस असतात ते कसं अगदी जवळून काढायला हवेत आणि ते हे काम इतकं सुंदररित्या करेल असं मला खरंच वाटलं नव्हतं. पण हो, ते खूप चांगलं काम करतं आणि तुम्ही जे काही तुमचे पैसे आयब्रो करण्यासाठी घालवता प्लस येण्या जाण्यासाठी जो काही खर्च असतो, सो एक तर पैसा गेला प्लस आपला वेळ वाया जातो. तिथं पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ, तिथं बसण्यासाठी वेळ, आपला नंबर लागायला हवा. हा जर सगळा आपण टाइम स्पेंड किंवा पैसा स्पेंड जर कॅल्क्युलेट केलं तर हे मशीन खरोखरच वर्थ बाईंग आहे. आणि अगदी तुम्ही 3-4 दिवसांनी वापरू शकता. ट्रिमर जे छोटे छोटे केस सुद्धा जे येतात ते सुद्धा हे व्यवस्थितरित्या ट्रिम करतं, म्हणजे आपल्याला समजत सुद्धा नाही, बारीक असं दिसतही नाही त्याचे राहिलेले रेमनंट्स. सो मस्त आहे. त्याशिवाय मी म्हणेन की आपण ह्याचं लॉंग लाईफ देण्यासाठी काय करू शकतो की आपण एकदा ऑन केली, थोडं आपण वापरलं. आता ऑलरेडी मी ट्रिम करून झालेला आहे, पण जस्ट तुम्हाला दाखवते की आता समजा असं ट्रिम करून झालं एक थोडा वेळ, मग लगेच बंद करा, जेणेकरून ही मशीन ना फास्ट गरम होते. कारण हे याच्यात मोटर आहे त्यामुळे गरम तर होणारच. सो फास्ट गरम होते, त्यासाठी त्याला लगेच कूलिंग डाऊनसाठी थोडा आपण टाइम दिलेला चांगला, जेणेकरून मोटर जास्त काळ टिकेल. सो ह्याची जी ब्लेड आहे फेशियल हेअरसाठी ती कशी काम करते ते दाखवते. सो ह्याचा सरफेस एरिया जास्त असल्यामुळे ते फेशियल हेअर काढण्यासाठी खूप चांगलं आहे. सो ह्या तऱ्हेने आपण, मला अजिबात दुखत नाही, समजतही नाही, पण लगेच बंद करा, पुन्हा चालू करा. ह्या प्रॉडक्टच्या मी 5 महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे, ज्या तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. सगळ्यात एक म्हणजे हा प्रॉडक्ट खूप नाजूक आहे, कारण कॉस्टप्रमाणेच त्याची क्वालिटी आहे. त्याच्यामुळे आपण चुकून आपल्या हातून पडणार नाही याची दक्षता घ्यायला हवी, नक्कीच मोडणार. दुसरी गोष्ट, त्याला जे चार्जिंग आहे ते फार वेळ न करता आपण लिमिटेड टाईम म्हणजे एक अर्धा तासच चार्जिंग करायचं आहे, जेणेकरून त्याचं जे बॅटरी लाईफ आहे वाढणार. कारण बऱ्याच वेळा आपलं काय होतं, लक्ष राहत नाही, आपण चार्जिंगला लावतो आणि आपण आपली कामं करायला जातो, मग ते 2, 3, 4, 5 तास तसंच चालू राहतं. अशामुळे जी त्या आतली जी मशिनरी आहे ती खराब होते. त्याच्यामुळे चार्जिंग लिमिटेड करा. तिसरी गोष्ट, हे जे गॅजेट आहे इट इज ओनली फॉर लेडीज असं म्हटलेलं आहे, स्पेसिफाय केलेलं आहे. याचं कारण की कारण जे आपण फेशियल हेअर म्हणतो किंवा आयब्रोचे केस म्हणतो ते खूप नाजूक असतात, खूप थिन असतात. आणि आपले जे एरवी पुरुषांचे केस जे बारीक असतात पण दाट असतात, इवन त्यांचे बियर्डचे जे दाढीचे मिशीचे जे केस असतात ते खूप दाट असतात. त्यामुळे 2 in 1 म्हटलेलं आहे. याचा आपण 4 in 1 काम करायला जाऊ नये, म्हणजे आपणही वापरायचं आणि आपल्या घरातल्या पुरुषांनाही दाढी काढायला मिशी काढायला हे मशीन द्यायचं नाही. कारण त्याचे जे थिक हेअर असतात त्यासाठी हे मशीन बनलेलं नाही. त्यामुळे ते केस अडकून मशीन खराब होण्याची शक्यता खूप आहे. नेक्स्ट पॉइंट नंबर 4, ह्या मशीनला जर जास्त काळ टिकवायचं असेल तर एकदा हे बटन सुरू केलं की थोड्या थोड्या वेळानं लगेच बंद करा, म्हणजे पूर्ण आयब्रो होईस तोपर्यंत आपण हे चालू ठेवायचं नाही. थोडा वेळ चालू करायचं, आपलं काम करायचं, जरा बंद करायचं, कारण हे खूप फास्ट हीट होतं. ती जी मोटर आहे ती बऱ्याच फास्ट हीट झाल्यामुळे आतली मशीन खराब होण्याची शक्यता आहे. सो हे असे छोटे नुस्खे आपण वापरायचे आहेत त्याचं लॉंग ड्युरेशन, त्याचं लाईफ वाढवण्यासाठी. आणि 5वी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याचे जे काही ब्लेड्स आहेत किंवा जी मशीन आहे ती पाण्यात भिजवू नका. त्यातले केस काढण्यासाठी पाण्यानं धुवू नका. त्याचा जो काही ब्रश दिलेला आहे तो वापरू शकता, किंवा मी जसं म्हणाले की आपण फुंकून, जोरात फुंकून ह्या बाजूने आणि उलट्या बाजूने दोन्ही बाजूने आपण फुंकून सुद्धा त्यातले केस काढू शकतो. सो एवढ्या 5 गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर मला वाटतं हे मशीन अगदी वर्थ बाईंग आहे. ते जास्त वेळ टिकेल सुद्धा. त्यामुळे आपल्याला स्वस्तात मस्त असा प्रॉडक्ट
मिळून जाईल आणि ते आपल्या वापरण्यावरही असतं. सो ह्या नवरात्रीला मिशोच्या सेलमधून हा प्रोडक्ट तुम्ही नक्की घेऊ शकता. आणि प्रत्येक वेळेला अगदी हाय प्राइस्ड ब्रँडेड प्रोडक्ट चांगला असतो असं नाही, असे लो प्राइस प्रोडक्टसुद्धा चांगले असतात. आपण ट्राय नक्कीच करू शकतो. आणि एकदा काही आपल्या ह्या मशीनवरती हात बसला आणि समजा जर प्रोडक्ट खराब झाला तर त्यावेळेला आपण थोडा हाय प्राइस ब्रँडेड असा प्रोडक्ट घेऊ शकतो, जेणेकरून आपल्याला समजून जाईल की आपल्याला हे जमतं का. कारण थोडी क्रिएटिव्हिटीचा भागसुद्धा आहे. जर एखादा माणूस इतका क्रिएटिव्ह नसेल आणि त्याला जर हे आयब्रो काढणं जर शक्य होत नसेल, म्हणजे अगदी अनइवन असं होत असेल, शेप व्यवस्थित काढता येत नसेल, तर तुम्ही गिवअप करू शकता. शेवटी पार्लर हे आपल्याकडे ऑप्शन आहेच. थोडे पैसा आणि वेळ वाया जाईल, पण ती आपली एक पारंपरिक पद्धत आहे आयब्रो करून घेण्याची, ती आपण कंटिन्यू करू शकता. पण विथ क्रिएटिव्ह माइंड्स यू कॅन डेफिनेटली यूज दिस प्रॉडक्ट. आणि नक्की तुम्ही कमेंट करा हा प्रोडक्ट आणल्यानंतर आणि वापरून झाल्यानंतर, कारण मला खरोखरच आनंद होईल तुमचे कमेंट्स वाचायला. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते, हा नॉन स्पॉन्सर्ड व्हिडिओ आहे, त्यामुळे जस्ट मी वापरून झाल्यानंतर मला हा प्रोडक्ट आवडला तो मी जस्ट शेअर करत आहे तुमच्यासोबत. बाय.